हॅलो गाईज, आपल्या रुचिर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी काय बनवणार आहे? आज मी बनवणार आहे कढी वडे. आमच्या घरातली सगळ्यात वर्ल्ड फेमस रेसिपी आहे कढी वडे. जसं फराळ आमच्या किचनमध्ये त्यांचे ऐटणी पुलाव जसं फेमस आहे, तसं आमच्या घरामध्ये कढी वडे हे फेमस आहे. तर आज मी बनवणार आहे कढी वडे आणि हे कढी वडे मी कोणासाठी तरी स्पेशल घेऊन जाणार आहे. तर कोणासाठी घेऊन जाणार आहे हे थोडं मी सस्पेन्समध्ये ठेवते आणि त्याचासुद्धा मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल आणि जास्त वेळ नाही घेता आपण लगेच बनवायला सुरू करू. चला, तर सगळ्यात आधी आपण कढी बनवायला घेऊया. सांगितल्याप्रमाणे आपण कढी वडे बनवत आहेत, तर आधी आपण कढी बनवून घेऊ. इथे मी दही घेतलं आहे. आता या दह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन. इथे मी 2 चमच बेसन घेतलं आहे. बेसन घालू, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर घालायची आहे. हे सगळं साहित्य आपल्याला फेटून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित फेटून घ्यायचं. काय करायचं, दह्यामध्ये बेसन घालण्याआधी नाही का बेसनला चाळून घ्यायचं, जेणेकरून काय होतं मध्ये जे गाठी बनतात ना बेसनच्या त्या होत नाहीत आधी गाळून घेतल्याने. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत मिरच्या. इथे मी 2-3 मिरच्या चवीप्रमाणे मी मिक्सरच्या भांड्यात घालते. थोडंसं लसूण घालायचं, खूप जास्त नाही, उगाच थोडा लसूण घालायचा आणि अद्रक घालायचं किसून. झाकण लावायचं आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. मिरच्या वाटून झालेल्या आहेत. आता आपण फोडणी देऊ. 1 चम्मच, 2 चम्मच तेल घातल्यानंतर ना आपल्याला मोहरी घालायची, जिरे घालायचे आहे. आता हे जिरे मोहरी तडतडली की आपल्याला घालायचं आहे लसूण आणि हे जे मिरचीचं वाटण बनवलं होतं ते घालायचं. कढीपत्ता घालू, थोडंसं पाणी घालायचं. आता हे जे आपण दह्याचं बॅटर बनवून घेतलं होतं ते घालू. बेसन घातल्यामुळं हे जी कढी आहे ती आळून येते, म्हणून पाणी थोडंसं जास्त घालायचं. आता मीठ पाहूया कढीमध्ये व्यवस्थित पडलंय का नाही. थोडंसं कमी आहे, आपण ॲडजस्ट करून घेऊ. कढीला 2 उकळे येईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. असा चम्मच ठेवायचा जेणेकरून कढी आहे ना अशी वरती जास्त येत नाही. गॅसला बंद करूया. कढी बनून तयार आहे. आता आपण झाकण ठेवू आणि साईडला ठेवू. आता आपण वडे बनवायला घेऊया. आपली कढी बनून तर तयार आहे. आता आपण वडे बनवायला घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला आधी चटणी लागणार आहे. आतमधली जी फिलिंग आहे ती आपण बनवायला घेऊ. ते इथे मी 6 बटाटे उकडून घेतलेत आणि त्याचबरोबर इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. आपल्या टेस्टनुसार घ्यायचं आहे मिरची. त्यानंतर ना आपल्याला धने घ्यायचे. इथे मी 1 चम्मच धने घेतले. हलके हलके आपल्याला आबडदोबड ठेसून घ्यायचे आहेत. आपल्याला खूप जास्त वाटायचं नाही, एकदम हलकं हलकं फिरून घ्यायचं बस. धनेसुद्धा इथे मी क्रश करून घेतलेत, म्हणजे 2 भाग करून घेतलेले आहेत. थोडंसं आबडदोबड वाटून घ्यायचं आहे. आता आपण फोडणी देऊ. तर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कढई. सगळ्यात आधी आपल्याला कढई घ्यायची आहे. कढई गरम करायला ठेवली होती. कढई आता गरम पण झालेली आहे. आता आपण यामध्ये तेल घालू. तेल घालायचं आहे. 2 चम्मच तेल घालायचे. तेल घातल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची, थोडेसे जिरे आणि हे जे आपण वाटण बनवलं होतं ते घालू. कढीपत्ता घालायचा आहे आणि क्रश केलेले धने. मिरचीचा हलका कलर चेंज झालाय, तुम्हाला मी दाखवते. हे पहा, हलका हलका कलर चेंज झालाय, म्हणजे छान तेलामध्ये फ्राय झालेली आहे मिरची. पाव चम्मच एवढी आपल्याला हळद घालायची. मिक्स करू. हे जे आपण बटाटे घेतलेत हे आपल्याला एक एक करून मॅश करून घालायचे आहेत. मी दाखवत आहे त्याप्रमाणे.
तुम्ही आधी सुद्धा मॅश करून घेऊ शकतात. जिरा पावडर घालायची. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची. आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आपला हे बटाट्याचा मसाला छानपैकी रेडी बनून झालेला आहे. गॅस सुद्धा बंद करून घेतलाय. आता आपण ह्याला थंड करून घेऊ. कढी बनून झाली आहे, बटाट्याची चटणी बनून झाली आहे. आता आपण बॅटर बनवायला घेऊया. आता एक बाउल घ्यायचं आहे. आपल्याला एक चाळणी सुद्धा घ्यायची आहे. इथे अर्धा कप मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि 1 कप आपल्याला घ्यायचं आहे बेसन. चवीप्रमाणे मीठ घालू आणि थोडासा खायचा सोडा घालायचा आहे. आपण इथे पीठ गाळून घेतलंय, हे साईडला ठेवते. आता ह्या ओव्याला आपल्याला क्रश करून घालायचं आहे. असं यामध्ये मोहन वगैरे काहीच घालत नाही आहेत आपण. आता साधं पाणी घालायचं आणि छानपैकी बॅटर बनवून घ्यायचं. जसं आपण वडापावचं जसं बॅटर बनवून घेतो ना, तसं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही, एकदम मीडियम छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. जसं इथे मी बॅटर बनवून तयार केलेलं आहे, बघा असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे. खूप जास्त पातळ पण नाही, खूप जास्त घट्टही नाही आहे. एकदम स्मूथ बॅटर बनवून तयार आहे आपलं. तेल गरम करायला ठेवलं आहे आपण. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण ही जी आपण चटणी बनवली आहे त्याचे आपण गोळे बनवून घेऊ. हातावर घ्यायचं, असे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे. इथे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता आपण वडे बनवायला घेऊया. चला, तेल सुद्धा आपलं तापलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. या बॅटरमध्ये टाकायचा या गोळा. मी हातानेच सोडते, मला हातानेच कम्फर्टेबल वाटतंय. थोडं थोडं तेल असं वरती घालायचं. हे पहा, वड्यांचा कलर किती छान झालेला आहे. मस्त गोल्डन गोल्डन कलर आलाय. आता काढून घेऊ या वड्यांना. याच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊया. कढी सर्व करू. खूप छान झालं. मिरची का तळलेली? इथे मस्त अशी कढी वडे बनून तयार आहेत. मी तुम्हाला टेस्ट सांगते आणि आपल्याला एक स्पेशल जागी सुद्धा जायचे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे. तर आधी मी टेस्ट करते. एक नंबर. खूप 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 मस्त झालंय. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल, कारण की खूप भारी लागते. मी सांगूच नाही शकत आहे खरंच. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका, कारण की सगळ्यात आधी व्हिडिओ तुम्हाला माझे दिसतील. आज आपण जिथे जाणार होतो, जिथं सरप्राईज देणार होतं आज आपण तिथं आलेले आहेत. आता आपण बघूया मॅडमची रिॲक्शन काय असेल, त्यांचं सरप्राईज त्यांना पाहून. या वाव, स्मार्ट गर्ल. आता बघ किती गोड गोड दिसते बघ. आता आधी मी ओळख करून देते तुम्हाला. ह्या आहेत माझ्या वहिनी, माझ्या भावाची एकुलती एक लाडानुसाची बायको आणि आमची सुद्धा लाडानुसाची एकमेव वहिनी. आणि हे त्यांचं पिल्लू आहे. आणि मी आज वहिनीसाठी काय आणले हे घ्या. खराब पिशवी.
जे आम्हाला लागत नाही ती. मला लय आवडलं आवडलं ना? करायचं खा खा आता. सिरियसली आवडलंय. म्हणून तर खाल्ली गं 1 2 3 4च राहिले. आमच्या वहिनीला कढी वडे खूप आवडले. सुपर. आता कर हा डबल आणि व्हिडिओ बघ आणि शेअर हा. करा. आपलं पुढच्या वेळेस पगार आली पाहिजे आणि भरपूर भरपूर करू मग. हा आणि ज्यावेळेस तू करशील ना त्यावेळेस मला कमेंट करून सांगायचं चालतं. कसे झाले तुझे कढी वडे.